मैंने पहले भी सर का एक ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड किया हुआ था। उस वक्त मैं कमा ही रहा था। उसके बाद में मेरी एक्चुअली फार्मा कंपनी थी। 7 साल फार्मा कंपनी चलाने के बाद मैंने फंड की वजह से चार पार्टनर्स लिए थे और उसमें डिस्प्यूट हुआ एंड अल्टीमेटली आफ्टर 3-4 years आई हैव टू क्लोज दी कंपनी। सर मेरे पास और कोई ऑप्शन था ही नहीं कि अब मैं कैसे, इतना बड़े गड्ढे में गया था ना। तो मेरे पिताजी मुझे थे भी स्ट्रॉन्ग, आई मीन वो मुझे मोरल सपोर्ट बहुत करते थे। कभी कभी ज़रूरत पड़ी तो पैसे भी देते थे, मुझे खड़ा तो कर दिया। उसके बाद में मैं निकल के ये सर मेरा डिस्पोजेबल की फैक्ट्री मैंने अभी बिफोर 1 साल पहले मैंने किया, तो अभी ठीक चल रहा है। बट मैंने मेरी पर्सनल लाइफ का भी आपको बताया था ना सर, तो मेरे पास और कोई ऑप्शन नहीं था। मैं जानता था कि तुषार सर की ट्रेनिंग से मैं कमाया हूँ, भले छूट गया है तो मैं आपसे ही ट्रेनिंग लेके मैं ऊपर आ जाऊँगा। मेरा एक्सपीरियंस ये है सर के साथ कि मैंने आज तक मैं कमोडिटी ट्रेडिंग 10 साल से मैं देख रहा हूँ। मैंने कभी लैपटॉप ट्रेडिंग किया नहीं किया वो दूसरी बात है, लेकिन लैपटॉप कभी सर मैंने बंद नहीं किया है। 10 साल कंटिन्यू, कहीं भी गया, टूर पे गया, लैपटॉप साथ में। चार्ट का आपने जो हमें पहले शेर खान में हम करते थे, शेर खान के चार्ट दे वर वेरी यूजफुल।
तो वो स्ट्रेटेजीज आज भी मेरे लैपटॉप में हैं, ऑब्जर्व करता हूँ और उसमें कमाया भी था उस वक्त। ठीक है सर। तो मैंने आज तक वो देखा नहीं है कि ऐसा नॉलेज होने के बाद ऐसा हम्बल, डाउन टू अर्थ, और पैसे के लिए सर कभी कोई सोच नहीं सकता कि ये ट्रेनिंग दे रहे हैं। असल गुरु कौन है? तो जो अपने स्टूडेंट का करियर बनाने में इंटरेस्टेड हैं। 10 बार बोलते हैं कि समझे, समझाऊं, पता चला। ऐसा कोई किसी को इंटरेस्ट नहीं होता है, सब पैसे के लिए। सब कोई बोलते हैं गुरु है ना, सब यूट्यूब में बहुत सारे गुरु अवेलेबल हैं सर। तो ये है। थैंक यू सो मच सर। एंड सबकी लाइफ चेंज होने वाली है। वी जस्ट हॅव टू फॉलो दिस स्ट्रॅटेजीज. थँक्स अ लॉट. सगळ्यांनाच नमस्कार. बऱ्याच वेळा इन्स्टाला वगैरे रील्स बघितल्या होत्या. माझ्याकडे तर घरी जवळपास 8-10 कम्प्युटर आहेत, 4-5 लॅपटॉप आहेत. आम्ही कायम यूट्यूब हे ते बघतच असतो. बरेच इंडिकेटर्स, बरंच काही काही बघत आलो आहे. 2006 वेळा ज्यावेळेला एखाद्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन ट्रेडिंग करायचो त्यावेळेपासून ते आत्ता इंडिव्हिज्युअल हातात मोबाईल आल्यापासूनपर्यंत मी ट्रेडिंग बघतोय. खरं तर बघतोयच म्हटलं पाहिजे. पण आत्तापर्यंत जेवढ्या वेळा काही केलं म्हणजे आता नुकसानच झालं खरं तर. पण साईडला मोठा बिझनेस माझ्या सोबतीला असल्यामुळे मला कधी तसं फारसं नुकसान जाणवलं नाही. पण एक निश्चय केला होता की या मार्केटमधूनच, ज्या मार्केटनं आपले हे जवळपास 20-30 लाख रुपये घेतलेत त्याच्याकडूनच ते आपल्याला परत घ्यायचे आहेत. मग या हट्टासाठी म्हणून मी बरंच काही सर्च करायचो. मग असंच रील बघत एकदा तुमचं ते तुम्ही सांगितलेल्या भावाखाली 5 पैसे भाव जाणार नाही असं सहज स्क्रोल करता एक व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर मग तो पूर्ण व्हिडिओ बघितला. मग मला वाटतं तुमचं ट्रेनिंग परत पुण्याला होणार होतं पण मुंबईला आहे म्हणून सांगितलं. मग मी म्हटलं इथलं झालेल्यांचे काही कॉन्टॅक्ट्स वगैरे द्या, मी एकदा त्यांना विचारून बघतो की त्यांचा एक्सपिरियन्स काय होता, म्हणजे खरोखरच ते प्रॉफिटमध्ये आहेत का फक्त आपण मार्केटिंगपुरतं आहे नंतर काय झालं आहे का. मग त्यानंतर मी परत तुमच्या काही रील्स बघितल्या. मग ती लोकं सांगायचे मी इथून आहे, जसं आता मी सांगितलं मी जयसिंगपूरहून आहे. मग काही लोक तिकडचे सुद्धा आहेत, सांगलीचे, साताऱ्याचे, कोल्हापूरचे. त्यांना फक्त त्यांच्या नावावरून फेसबुकवरून शोधून काढलं. परत त्यांना भेटलो, त्यांना फोन केला, त्यांना विचारलं बाबा रे म्हटलं असं असं आहे आणि मला जायचं आहे, तू आपल्या भागातला आहेस, जरा सांग. हो म्हटलास तर जाऊ, नाही म्हटलास तर नो. मग अशा पद्धतीने थोडं मला पण एक विश्वास कुठंतरी कॉन्फिडन्स आला की ठीक आहे 30 लाख घालवलेत, आपण एक 55,000 पुन्हा एकदा डावांना लावू, हा एक विषय डोक्यात आला. आणि आलो इथं आल्यानंतरसुद्धा पहिल्या दिवसापासून खरं तर एवढे इंडिकेटर्स आहेत. तुम्ही सांगितलं की हजारो आहेत इंडिकेटर्स वगैरे. आम्ही भरपूर इंडिकेटर्स बघितले. आठवड्यातनं 5 दिवसाचं ट्रेडिंग सेशन आम्ही 5 वेगवेगळे इंडिकेटर्स वापरायचो. ह्यात नाही काय फायदा झाला, उद्या दुसरा इंडिकेटर शोधायचं, परवा तिसरा. फायदा तर कधी दिसला नाही. पण आता एकच इंडिकेटर आणि इतकी साधी सोपी पद्धत बघितल्यानंतर खरं साधी सोपी म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस केलं तर जमण्यासारखं आहे. आता कालपासून 1-2 आणि 3 ट्रेड आम्ही इथे 4-5 लोकांच्या समोर मुद्दाम घेऊन बघितले की चला ट्रायल बघू. तुम्ही जे काही सांगितलं होतं की प्रायमरी इथंपर्यंत प्रॉफिट ठेवा पहिला आणि त्याच्यानंतर बघू, तो एक प्रयोग करून बघितला. आणि कालपासून निदान माझ्या हॉटेलचा एक 6-7.5 हजारचा खर्च इथंच निघून गेला. कालपासून संध्याकाळपासून ते आज दुपारपर्यंतचा अगदी नॉर्मल घेतलं. कारण पहिल्यापासून असं होतं की मला एक सवय होते की घेताना मोठंच घ्यायचं, 5 लॉट, 10 लॉट, 15 लॉट, 20 लॉट अशा पद्धतीनं. पण कालपासून एकाच लॉटमध्ये काम केल्यानंतर, 1 रुपयामध्येच काम केल्यानंतर सुद्धा काहीतरी आपण चांगल्या पद्धतीने रिकवर करू शकतो, हा एक विश्वास त्यामधून जाणवला. तुम्ही आता जे काही शिकवला ही तर म्हणजे एक सुरुवात आहे. जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेलं की आपल्याला काय शिकायला मिळतं आणि आपण काय केलं पाहिजे. मी नेहमी मला ॲक्च्युली सर म्हणूनच ओळखतात, मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो. मी विद्यार्थ्यांना नेहमी हेच सांगतो की सायकल शिकत असताना तुमचा बॅलन्स होईपर्यंतच मागच्याचं काम आहे की ते सीट किंवा कॅरेजला धरायचं. आणि एकदा का तुम्हाला बॅलन्स आला की तिथून पुढचे तुमचे स्किल आहेत की मग ते सीटवरून चालवायचं, कॅरेजवरून चालवायचं, डबल सीट चालवायचं, हात सोडून चालवायचं आणि स्टंटबाजी करायचं. हे स्किल आपण डेव्हलप केले पाहिजे. जगातल्या कोणत्याही शाळेमध्ये तुम्हाला सगळं 100% शिकवलं जात नाही. तुम्हाला काही स्किल दिले जातात, काही शिकवलं जातं आणि त्याच्या पुढचं स्किल हे डेव्हलप करायचं आहे. सरांनी बऱ्याच नोट्स दिल्या. सरांनी सांगितलं सुद्धा की आता तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, पेपर ट्रेड करा. खरं तर पेपर ट्रेड करत असताना जोपर्यंत खिशातलं काही जात नाही तोपर्यंत अक्कलही येत नाही. म्हणजे पेपर ट्रेडला भलेही लाखोचा फायदा होतो. पण कालसुद्धा मी जाणवलं की एखादा ट्रेड घेतला तर त्या ट्रेडमध्ये काय होतं आणि ती दुगदुग जी असते ही पहिला घालवली पाहिजे. एक जाणीव झाली इथं आल्यानंतर 100% की हा प्रॉफिट हा मिळू शकतो, फक्त ती मिळवण्याची एक पद्धत आहे, त्याला एक काहीतरी एक सिस्टमॅटिकपणा आहे.
सगळ्यात महत्त्वाचं सर काय जाणवलं की मी बरेच मेंटर्स म्हणून आपण त्यांना भेटलो, यूट्यूबला बघितलं, आमच्या एक दोघा तिघांच्या तिथं चर्चा झाली तुमच्याच माघारी. सर कोटीची भाषा करतात, सर एवढं सगळं सांगतात, सगळं ठीक आहे, पण सरांच्यात ते कुठं दिसत नाही. म्हणजे आज कसं आहे की ₹1,00,000 मिळवले तो दुसऱ्या दिवशी EMI वरती गाडी घेतो, ठीक आहे ना. पण तुम्ही कोट्यवधीची भाषा करता, पण तुम्ही सिंपल आहात. म्हणजे आमच्यातनं गेला तरी तुम्ही कोण असं म्हणणार नाही का अरे म्हणजे एवढा मोठा माणूस आमच्यातनं जातोय, थांबतोय, बोलतोय किंवा अशा पद्धतीचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येकाला येणारी जी शंका आहे ती शंका ज्या ज्या वेळा ते विचारतात, कधी असं तुमच्या चेहऱ्यावर जाणवत नाही की अरे तू कितव्यांदा विचारायला लागलास बाबा रे, किंवा असं नाही. तुम्ही प्रत्येक वेळा ते सॉल्व्ह करून देता. आज खरं तर म्हणजे तुम्ही 50-55 हजारचं नाही आहे, भविष्यात त्याच्यातून कोणतरी 5-50 लाख करेल, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही शिकवता हे 55,000चं नाही आहे, तर ते 55 लाखाच्या व्हॅल्यूचं आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहे. कारण शेवटी कसं आहे की एखाद्याच्या हातामध्ये एखादी वस्तू दिली तर त्या वस्तूचा वापर, उदाहरण साखर घेतली तर त्याला दोन लोक आहेत. एकाला विचारलं साखर कशी आहे, तो सांगेल माझ्यासाठी ते विष आहे. ज्याला शुगर आहे ना तो म्हणतो माझ्यासाठी ते विष आहे. आणि ज्याला शुगर नाही, आमच्यासारखे काही लोक आहेत ते म्हणतात मला सकाळी 2 चमचा साखर चहामध्ये आल्याशिवाय माझा दिवसच चांगला होत नाही. म्हणजे वस्तू एकच आहे, बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही दिलेले जे आयुध आहे ते कसं वापरायचं ते आमच्यासारख्यांनी ठरवायला पाहिजे की बाबा याचा वापर कितपत आणि आम्ही आयुष्यामध्ये काय त्याच्यापासून फायदा करून घेऊ शकतो. 5 लाखाचे 55 लाख सर, 55,000 तसं बघितलं तर काहीच नाही. पहिल्या दिवशी वाटलं की जरा 55,000 जास्त होते. घरी ज्यावेळेला मी म्हटलं बायकोला की 55,000 फी आहे, बायको म्हटली काम करा त्यात अनेक 50 घाला, एखादी गाडी घ्या तुम्हाला चालते म्हटली. पण मी सांगितलं की तिला बघूया एक ट्राय करूया, जर लागलं बाय चान्स लग सगळं चांगलं झालं तर हे 55चं आपण काहीतरी घेऊ. मलाही आवड आहेत, माझ्याकडे 3-4 गाड्या आहेत. मला आता आम्ही फॉर्च्युनरच्या मागावत आता सध्या. पण एक आहे की जी सिस्टम तुम्ही सांगितली आणि ज्या पद्धतीनं सांगितली खरोखर ह्यामध्ये घेण्यासारखं आहे. मला वाटतं सगळ्यांच्या वतीने सरच जास्त बोलले, त्यामुळे शिल्लक काय राहिलेलं नाही आहे. तरी पण एक मला खूप सरांचे आभार मानायचे वाटतं की सरांनी खूप असं ज्ञान चांगलं दिलं आम्हाला. आणि गेली 4 वर्षापूर्वी मी हे बॅच करणार होतं ॲक्च्युली, पण मला काही कारणास्तव करता नाही आली, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये नाही करता आले. आणि नंतर माझा फंडही कमी होता आणि माझा एक इश्यू झाला की माझा मुलगा ऑफ झाला, त्यामुळे मी करू शकलो नाही. तरी पण मला कुठे ते पैशाची कमतरता भासत होती, ती मला पैसे कुठे कमवायचे. तर मला एकच माध्यम माझ्याकडे, आता माझं हे जे आता 62 रनिंग आहे, तर म्हटलं मला पैसे कमवायचे तर दुसरं काही सोर्स नाही आहे. तर पण शेअर मार्केट हा एकच माझा चान्स आहे की तो करायचा आहे. आणि मी यूट्यूबवरती भरपूर सर्च केलं की बा कुठे कोच चांगलं मिळेल. तर मधल्या पिरियडमध्ये मी ह्याच हॉलमध्ये रवी बोक्से म्हणून त्यांचं ट्रेनिंग अटेंड केलं होतं 1 दिवसाकरता. पण एवढं वास्ट होतं की इकडनं आलं इकडे गेलं, काही कळालं पण नाही. आणि नंतर मग लॉकडाऊन पिरियडमध्ये नंतर मी प्रीती राणे म्हणून त्यांचं एक हे बघितलं सॉफ्टवेअर, त्यांचं रेकॉर्डेड व्हर्जन होतं. पण त्यात पण काही कळलं नाही. त्या पण 2 इंटर द्यायच्या, वरती गेला तो बाय करायचा, खाली गेला सील करायचा, अशा प्रकारे एवढंच, बाकी काय नव्हतं. आणि पुण्याचे एक रवींद्र भारती म्हणून त्यांचं पण केलं, त्यांचे तर पैसे माझे फुकट गेले. लॉकडाऊन पिरियडमध्ये असे पैसे भरले आणि पुढे काय सांगतात ते पण असं रेकॉर्ड सेशन होतं, ते मी काय केलं नाही पुढे. आणि आता म्हटलं करायचं करा, पण तुमचे रील एवढं बघितले मी तुमचे व्हॉट्सअपवरती की ते बघून एवढं मोटिवेट झालो, खूप मोटिवेट झालो. आणि नंतर ठरवलं आता माझी मुलगी पण आली बरोबर, तिला पण म्हटलं आता काही करायचं पण सरांचा हा क्लास करायचा. तर तिला मी तयार केलं आणि तिला सुटे म्हणत होतं. म्हणून शेवटी म्हटलं डिसेंबरला तिचा लॅब होणार होता, तर म्हटलं त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करूया. मग शेवटी मग ही बॅच तुमची झाली, त्या बॅचला अटेंड केलं आणि आम्हाला खूप बरं वाटलं की या ठिकाणी मला नक्कीच काहीतरी गेन मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे तुमचे पुनश्च सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो.